इराणच्या इस्लामी क्रांतिरक्षक दलाकडून मोठा दावा समोर येतोय। फार्सच्या वृत्तानुसार संघर्षाच्या चौथ्या दिवशी IRGCनं 680हून अधिक शत्रू सैनिकांचा खात्मा केल्याचा दावा केलाय। या दाव्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे। तेल अवीवमधली ही दृश्य आहेत। इराणकडून शत्रूंवर मोठ्या प्रमाणात मारा केला जातोय। इस्रायलवर सुद्धा आणि अमेरिकेची तळं जिथे जिथे आहेत त्या आजूबाजूच्या अनेक देशांना आणि तिथल्या अमेरिकन तळांना लक्ष्य केलं जात आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनी संदर्भात मोठं वक्तव्य केलेलं आहे। अमेरिकन नौदल आता गल्फमधून जाणाऱ्या जहाजांना सुरक्षा कवच देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। गरज पडल्यास तेल टँकर्सना एस्कॉर्ट करण्याची तयारी सुद्धा दर्शवली आहे। तसंच जहाजांना विमा आणि आर्थिक हमी दिली जाईल, ज्यामुळे तेल पुरवठा सुरळीत राहून किमती नियंत्रणात राहतील, असा दावा ट्रम्प यांनी केलाय। होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये परिस्थिती अधिकच बिघडत चाललेली आहे। परदेशी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार तेल टँकर आणि मालवाहू जहाजांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। जगातील 20% तेल व्यापार या मार्गाने होत असल्याने अडथळ्यांचा थेट परिणाम जागतिक तेल आणि गॅसच्या किमतींवर होतोय। दरांमध्ये वाढ होत असलेली दिसून येते। लेबनॉनमध्ये इस्रायलचे हल्ले सुरूच आहेत। राजधानी बैरूतमध्ये इस्रायलने हिजबुल्लाच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले चढवले। इस्रायल संरक्षण दलाने शस्त्रसाठा केंद्रावरील मोठ्या स्फोटांचा व्हिडिओ जारी केलेला आहे। दक्षिण लेबनॉनमध्ये अतिरिक्त जमिनी सैनिक तैनात करण्यात आलेले आहेत। हल्ल्यांमध्ये 40 जण ठार झालेत तर 246 जण जखमी झाल्याचा दावा करण्यात येतोय। इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धाची धग कायम आहे। अशातच इराणमधील 787 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा समोर येतोय। मिळालेल्या माहितीनुसार 153 शहरांमध्ये तब्बल 1000हून अधिक हल्ले झालेले आहेत। हल्ल्यांमुळे इराणच्या न्यूक्लिअर क्षेत्राचंही मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे। दुसरीकडे इराणकडूनही देण्यात येणाऱ्या प्रत्युत्तरामध्ये इस्रायल, लेबनॉन आणि आसपासच्या भागाचं मोठं नुकसान झाल्याचं कळतंय। पण इराणमधले 787 सामान्य नागरिक दगावलेत अशी माहिती मिळते। इराणचं शहेद 136 ड्रोन अमेरिकेकरता मोठं आव्हान ठरतंय। $20,000 किमतीचे हे ड्रोन अमेरिकेच्या महागड्या हवाई संरक्षण क्षेत्राला टक्कर देत आहे। $40 लाख किमतीच्या पॅट्रियट संरक्षण प्रणालीवर प्रत्येक ड्रोन पाडण्याकरता मोठा खर्च होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। 90%हून अधिक अडवणूक दर असला तरी स्वस्त ड्रोनद्वारे महागडी संरक्षण यंत्रणा थकवण्याची इराणची रणनीती आहे अशी चर्चा आहे। इस्रायलने इराणवर प्रचंड मोठा आणि शक्तिशाली असा हल्ला केल्याची माहिती समोर येते। यामुळे इराणचं मोठं नुकसान झालंय। इस्रायलकडून करण्यात आलेल्या या दाव्यात त्यांनी तेहरानमधील एका इराणच्या सर्किटला टार्गेट केलं। तिथल्या इराणी सिक्रेट न्यूक्लिअर वेपन प्रोग्राम साइटला निशाणा बनवण्यात आलं आणि ते सिक्रेट न्यूक्लिअर वेपन प्रोग्राम साइट पूर्णपणे नष्ट झालंय असं समोर येत आहे। अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। इस्रायल आणि अमेरिका एकत्रितपणे इराणवर हल्ले करत आहे। इराणला पूर्णपणे निस्तेनाबूत करण्याचा प्रयत्न अमेरिका आणि इस्रायलकडून होतोय। त्याच वेळेला इस्रायलकडून सुद्धा हल्ले केले जात आहेत। तर इस्रायलकडून इराणी सिक्रेट न्यूक्लिअर वेपन प्रोग्राम साइटला निशाणा बनवण्यात आलं आणि ही साइट पूर्णपणे नष्ट करण्यात आली आहे असा दावा होतोय। इराणकडून सुद्धा काही इस्रायलच्या हल्ल्यांना कमी उत्तर दिलं जात नाहीये। जोरदार जशास तसं उत्तर दिलं जात आहे। इस्रायलच्या उत्तरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात हल्ले होत असल्याचं दिसून येत आहे। सायरनचे आवाज सातत्याने ऐकू येत आहेत नागरिकांमध्ये, त्यामुळे थोडी भीती आहे।
अनेक ठिकाणी मिसाईल हल्ले करण्यात आल्यामुळे इस्रायलमध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे। इराणच्या राजधानीवर इस्रायल आणि अमेरिकेने हल्ला केला। इराणची राजधानी असलेल्या तेहरानमध्ये हल्ल्याची उद्ध्वस्त झालेल्या तेहरानची काही दृश्य, काही व्हिडिओ समोर आलेले आहेत, काही छायाचित्र समोर आलेली आहेत। ही दृश्य आहेत तेहरानची। तेहरानमध्ये हल्ला झाल्यानंतर कसं नुकसान झालेलं आहे, किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ते आपल्याला या दृश्यांमधून बघायला मिळेल। काही छायाचित्र आणि काही व्हिडिओ समोर आलेत। स्फोटांमुळे किंवा मिसाईल पडतायत, बॉम्बर पडतायत, त्यामुळे कसं धूरच धूर झालाय आणि किती मोठं नुकसान झालंय ते आपल्याला बघायला मिळत आहे। तेहरानमधली ही हल्ल्याची दृश्य आहेत। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्ध काही थांबत नाहीये। इस्रायलच्या बनी ब्राक शहरावर इराणने मिसाईल हल्ला केला। या हल्ल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। हाच तो व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ बने ब्राक या शहराचा आहे। इस्रायलचं हे शहर आहे बने ब्राक। या ठिकाणी इराणने हल्ला केला आणि त्यानंतर या शहरात काय परिस्थिती निर्माण झाली बघा। अनेक ठिकाणी धुराचे लोट बघायला मिळतात। ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी इमारतीचं नुकसान झालंय, गाड्यांचं नुकसान झालंय, आग लागल्याची घटना घडलेली आहे। बने ब्राक शहरावर इराणने हा हल्ला केल्यानंतर ही दृश्य दिसतायत। यूएईच्या परदेश मंत्रालयाने केलेल्या दाव्यामुळे चर्चांना उधाण आलंय। युद्धाच्या चौथ्या दिवशी यूएई एअर डिफेन्स सिस्टमने इराणच्या 12 बॅलिस्टिक मिसाइल्स आणि 123 ड्रोन्स नष्ट केलेले आहेत। इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्यावेळी एक मिसाईल सीमेजवळ पडलं, पण यात काहीही नुकसान झालेलं नाहीये। यूएईकडून असा दावा केला जातोय की इराणकडून जे हल्ले केले जात आहेत, जे बॉम्बर किंवा ड्रोन्स टाकले जात आहेत, ते आम्ही हवेतच नष्ट करतो आहोत। त्यामुळे ते यूएईच्या भूमीवर पडत नाहीयेत। 12 मिसाइल्स आणि 123 ड्रोन्स आतापर्यंत इराणचे आम्ही नष्ट केलेले आहेत, असा दावा यूएईने केलेला आहे। इराणवर एकाच वेळी अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले सुरू आहेत। राजधानी तेहरानमध्ये झालेल्या तीव्र हवाई कारवाईनंतर आकाश काळ्या धुराने व्यापलेलं होतं। तेहरानचं जे आकाश आहे ते काळ्या धुराने व्यापलेलं होतं। इस्रायल डिफेन्स फोर्सने दावा केलाय की या हल्ल्यात इराणच्या क्रूज फोर्सचा कमांडर दाऊद अली जाहेद हा ठार झालेला आहे। या दाव्यामुळे प्रादेशिक तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे। इराणची राजधानी तेहरानमध्ये गांधी हॉस्पिटलवर झालेल्या अमेरिकी इस्रायली हल्ल्यानंतरची धक्कादायक दृश्य समोर आली आहेत। रुग्णालयाचा मोठा भाग उद्ध्वस्त झालाय। मलब्यामधून वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कोमात असलेल्या रुग्णाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, असा व्हिडिओ समोर येतोय। बचाव पथकं वेळेशी शर्यत करत रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम करतायत, प्रयत्न करतायत। अमेरिका आणि इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानला लक्ष केंद्रित करण्यात आले। तेहरानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ले आणि मिसाईल हल्ले केले जात आहेत। रुग्णालयाचं मोठं नुकसान झालंय एका हल्ल्यामध्ये। बचाव कार्य सुरू आहे। तेहरानमधील गांधी रुग्णालयावर हा भीषण हल्ला झाला।